स्त्री सक्षमीकरण म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर पहिल्यांदा काय येतं? मोर्चे किंवा ऐतिहासिक लढे, कायदे किंवा संसदेत मिळणारं राजकीय आरक्षण. बहुधा हेच येतं. हेच येतं ना? पण समजा मी असं म्हटलं की या सक्षमीकरणाचा खरा पुरावा आणि सुरुवात ही कागदावरच्या कायद्यांमध्ये नाहीये, बरं. तर ती एखाद्या व्यक्तीच्या चालण्या बोलण्यात आणि अगदी साध्या उभं राहण्याच्या पद्धतीत दडलेली आहे. तर बापरे, हे ऐकायला नक्कीच थोडं अनपेक्षित वाटेल. हो ना? पण जेव्हा आपण या विषयाच्या मुळाशी जातो ना, तेव्हा तसं पाहिलं तर हेच सत्य समोर येतं. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या सखोल ज्ञानसफरीत आपण याच वास्तवाचा वेध घेणार आहोत. आज आपल्याकडे अनेक शैक्षणिक टिपणे, लेख आणि ऐतिहासिक नोंदींचा एक मोठा खजिना आहे. अगदी. या सगळ्यांमधून आपलं एकच मिशन आहे: पितृसत्ताक व्यवस्था म्हणजे नक्की काय आणि ती कशी काम करते हे डिकोड करणं. स्त्रीवादाचा खरा अर्थ काय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सक्षमीकरण ही केवळ एक संकल्पना न राहता ती आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्या संवादात कशी उतरते हे समजून घेणं. हा प्रवास खूप रंजक असणार आहे. कारण कसं आहे, सक्षमीकरणाबद्दल बोलण्यापूर्वी आपल्याला त्या आजाराबद्दल बोलावं लागेल ज्यावर सक्षमीकरण हा एक उपाय आहे. नक्कीच. आणि तो आजार म्हणजे आपली पितृसत्ताक व्यवस्था. जोपर्यंत आपण या व्यवस्थेची पाळेमुळे समजत नाही तोपर्यंत उपायांवर चर्चा करणं म्हणजे नुसतं वरवरचं मलम लावण्यासारखं आहे. मला हा मुद्दा खूप महत्त्वाचा वाटतो, कारण आपण बरेचदा पितृसत्ता हा शब्द सहज वापरतो. हो, खूपदा. पण तो प्रत्यक्षात कसा काम करतो हे फार कमी वेळा तपासतो. माझ्या वाचनात असं आलंय की ह्या व्यवस्थेचे काही ठराविक खांब आहेत. आपण या खांबांबद्दल थोडं सविस्तर बोलूया का? नक्कीच. जर आपण या संदर्भांचा सखोल अभ्यास केला तर पितृसत्ताक पद्धतीची 4 अत्यंत स्पष्ट वैशिष्ट्ये आपल्याला दिसतात. यातील पहिला आणि सर्वात मुख्य खांब म्हणजे पुरुषांचे वर्चस्व, म्हणजे निर्णय क्षमता. हो. याचा सरळ अर्थ असा की घरातले महत्त्वाचे निर्णय असोत, आर्थिक सत्ता असो किंवा राजकारणातील उच्च पदे असोत, ती प्रामुख्याने पुरुषांचाच हातात राहतील याची काळजी ही व्यवस्था घेते. अच्छा, म्हणजे निर्णय प्रक्रियेवर एकाच गटाचा एकाधिकार. आणि मग दुसरा खांब कोणता? दुसरा खांब खूप सूक्ष्म पण तितकाच घातक आहे. तो म्हणजे पुरुषांची ओळख किंवा ज्याला आपण मेल आयडेंटिफिकेशन म्हणतो. आपण भाषेचा वापर कसा करतो ते बघा. मानवाच्या प्रगतीला आपण अनेकदा मॅनकाइंड म्हणतो, ह्युमनकाइंड नाही. खरंय. म्हणजे संपूर्ण समाजाची ओळख ही पुरुषांवरून ठरवली जाते. आदर्श काय असावा याचे मापदंड पुरुषांच्या वर्तनावरून ठरवले जातात. हे खूपच विचार करायला लावणार आहे. आपण नकळतपणे ही भाषा वापरतो आणि ती व्यवस्था अधिक घट्ट करतो. अगदी बरोबर. आणि यातूनच तिसरा खांब तयार होतो, तो म्हणजे पुरुष केंद्रितता. समाजाचा केंद्रबिंदू हा नेहमी पुरुषच असतो. इतिहास तपासा, कोणाच्या शौर्यकथा जास्त सांगितल्या जातात, कोणाच्या गरजांना प्राधान्य दिलं जातं. हो, नेहमी पुरुषांच्या. आणि चौथा खांब म्हणजे समाजावरील पुरुषांचे नियंत्रण. यात स्त्रियांच्या शरीरावर, त्यांच्या स्वातंत्र्यावर आणि त्यांच्या निर्णायक क्षमतेवर नियंत्रण ठेवणं हा मुख्य उद्देश असतो. या 4 खांबांनी मिळून एक अदृश्य भिंत तयार केली आहे. पण मला इथे एका गोष्टीबद्दल कुतूहल आहे. ठीक आहे, आपण हे थोडं सविस्तर समजावून घेऊया. बोला. याच व्यवस्थेतून पौरुषत्व किंवा मॅस्क्युलिनिटी ही संकल्पना जन्माला येते, बरोबर? अगदी बरोबर. पारंपरिक व्याख्येनुसार पुरुषांची शरीरयष्टी निसर्गतः दणकट असते, त्यामुळे अवघड आणि धाडसाची कामे त्यांनीच करावीत, असा एक अलिखित नियम बनला. पौरुषत्व म्हणजे स्वतंत्र असणे, धाडसी असणे, आक्रमक असणे. पण यात मला एक खूप मोठा विरोधाभास दिसतोय. कोणता विरोधाभास? जेव्हा एखादी स्त्री हीच धाडसी कामे करते तेव्हा समाजाकडून तिलाही याच पुरुषी विशेषणाने गौरवले जाते. आपल्या संदर्भांमध्ये सुभद्रा कुमारी चौहान यांच्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंवरील एका अतिशय प्रसिद्ध कवितेचा उल्लेख आहे. खूप लढी मर्दानी वो तो झाशीवाली राणी थी. हो, खूप प्रसिद्ध ओळ आहे. म्हणजे राणी लक्ष्मीबाईंनी युद्धात जो अफाट पराक्रम गाजवला त्याला मर्दानी ही उपमा दिली गेली. तसेच इंदिरा गांधी यांच्या कणखर नेतृत्वाची चर्चा करतानाही आपण त्याच पौरुषत्वाच्या मापदंडांचा वापर करतो. येथे सर्वात लक्षवेधी बाब हीच आहे. हाच तर तो भाषिक आणि वैचारिक अडकवणारा सापळा आहे. म्हणजे कसं? हे बघा, शौर्य, धाडस, स्वातंत्र्य आणि निर्णय क्षमता हे मुळात मानवी गुण आहेत. कोणत्याही व्यक्तीमध्ये ते असू शकतात. बरोबर. पण पितृसत्ताक समाजाने या गुणांवर स्वतःचा हक्क सांगितला आणि त्यांना पुरुषी गुण म्हणून टॅग केलं. पण मग इथे एक मूलभूत प्रश्न निर्माण होतो.
जर पौरुषत्व म्हणजे फक्त धाडस आणि स्वातंत्र्य असेल आणि आपण एका शूर स्त्रीला कौतुकाने मर्दानी म्हणत असू, तर आपण नकळतपणे त्याच पितृसत्ताक विचारसरणीला खतपाणी घालत नाही आहोत का? अगदी अचूक. म्हणजे आपण अप्रत्यक्षपणे असं म्हणत आहोत की ती स्त्री असूनही तिने पुरुषांसारखं काम केलं म्हणून ती महान आहे. हो ना. स्त्रीचं स्त्रीत्व आणि तिचं शौर्य या दोन्ही गोष्टी एकत्र असू शकत नाहीत का? हा अत्यंत भेदक प्रश्न आहे. आणि याच विचारामधून समाजातील या अदृश्य बंधनांना आणि दांभिकपणाला तोडण्यासाठी जो वैचारिक संघर्ष उभा राहिलाय ना, त्यालाच आपण स्त्रीवाद किंवा फेमिनिझम म्हणतो. तुम्ही जो विरोधाभास मांडलात तोच स्त्रीवादाच्या उदयाचे एक प्रमुख कारण आहे. कारण जेव्हा आपण मर्दानी म्हणतो तेव्हा आपण शौर्याचे मापदंड पुरुषांकडेच ठेवतो. अगदी आपण ते मापदंड त्यांच्याकडेच ठेवतो. म्हणून या जुन्या आणि चुकीच्या चौकटी तोडण्याची नितांत गरज होती. आजकाल स्त्रीवाद या शब्दाचे खूप सोयीस्कर अर्थ काढले जातात. काहींना वाटतं की पुरुषांचा द्वेष करणं म्हणजे स्त्रीवाद. हो, हा एक मोठा गैरसमज आहे. पण संदर्भातील व्याख्या काहीतरी वेगळंच सांगते, नाही का? नक्कीच. शार्लॉट बंच यांची एक अतिशय सुंदर आणि महत्वाची व्याख्या संदर्भांमध्ये दिली आहे. काय आहे ती? त्या म्हणतात की स्त्रीवाद म्हणजे स्त्री हक्कांमध्ये केवळ भर घालण्याची प्रक्रिया नसून समाजाचे परिवर्तन करणारे हे एक परिवर्तनात्मक राजकारण आहे, ज्याला आपण ट्रान्सफॉर्मेशनल पॉलिटिक्स म्हणतो. परिवर्तनात्मक राजकारण. जेव्हा मी या संकल्पनेचा विचार करतो ना, तेव्हा मला तंत्रज्ञानातली एक उपमा सुचते. कोणती? स्त्रीवाद म्हणजे समाजाच्या या जुन्या सॉफ्टवेअरमध्ये फक्त काही नवीन अपडेट्स टाकण्यासारखं नाहीये, तर ज्यावर ही संपूर्ण समाजव्यवस्था चालते ती ऑपरेटिंग सिस्टीमच मुळापासून बदलण्याची ही प्रक्रिया आहे. अरे वा, ही अतिशय अचूक उपमा आहे. आणि ह्या उपमेला धरून सांगायचं तर या जुन्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये पितृसत्ता नावाचा एक असा जुना आणि हट्टी व्हायरस होता. बरोबर. ज्यांनी हजारो वर्ष स्त्रीचं स्वतंत्र अस्तित्वच नाकारलं. प्रस्थापित विचारप्रणालींनी स्त्रीला एकतर थेट देवता बनून देव्हाऱ्यात बसवलं किंवा मग तिला अबला आणि मर्यादशील ठरवलं. अगदी विनयशील अशा नावाखाली तिला साचेबंद केलं. तिला स्वतःचा विचार करू न शकणारी भित्री ठरवून तिचं मानसिक खच्चीकरण केलं. तिचं स्वतंत्र मानवत्वच नाकारून एक कायमस्वरूपी शोषण करणारी व्यवस्था निर्माण केली. ही संपूर्ण सिस्टीम बदलल्याशिवाय हे वरवरचे बदल टिकणार नव्हते. आणि ही सिस्टीम बदलण्यासाठी जो जागतिक लढा उभारला गेला त्याचा इतिहास खरोखर थक्क करणार आहे. मला स्वतःला मेरी वुल्स्टनक्राफ्ट यांच्याबद्दल वाचताना खूप आश्चर्य वाटलं. हो, त्यांचं काम खूप महत्वाचं आहे. 1792 साल. विचार करा, 1792 मध्ये जेव्हा जगभर लोकशाहीच्या कल्पना नुकत्याच मूळ धरत होत्या, तेव्हा त्यांनी विंडिकेशन ऑफ द राईट्स ऑफ वुमन हे पुस्तक लिहून स्त्रियांच्या हक्कांसाठी चक्क बंड पुकारले. होय, ते साल खूप महत्वाचं आहे. तो काळ असा होता जेव्हा स्त्रियांना मालमत्तेचे अधिकार नव्हते, मतदानाचा तर प्रश्नच नव्हता. बापरे. एक बौद्धिक बैठक दिली. सिमोन दे बोव्हार यांनी तर स्त्रियांना कसं वस्तुरूप दिलं जातं यावर अतिशय कठोर प्रहार केले आहेत. पण जागतिक इतिहासासोबतच आपला भारतीय आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास या बाबतीत खूप समृद्ध आहे. हो, नक्कीच. आपण अनेकदा समाजसुधारकांची एक लांबलचक यादी वाचतो, पण या यादीत फक्त नावे वाचण्यापेक्षा त्यांनी या ऑपरेटिंग सिस्टमवर नेमका काय आघात केला हे समजून घेणं महत्वाचे वाटतं. अगदी बरोबर. उदाहरणार्थ सावित्रीबाई फुले आणि ताराबाई शिंदे. आपण फक्त नावे न घेता त्यांच्या कामामागचा हेतू पाहूया. जेव्हा सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुलेंच्या साथीने मुलींसाठी पहिली शाळा काढली, तेव्हा ते फक्त शिक्षणाचे पाऊल नव्हते, तर ते स्त्रियांना ज्ञान मिळवण्यापासून रोखणाऱ्या हजारो वर्षांच्या बंदीवर एक प्रहार होता. खरं. आणि ताराबाई शिंदेंचा उल्लेख तर अनिवार्य आहे. त्यांच्या स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाने त्या काळात एक वैचारिक भूकंप आणला होता. मी त्या ग्रंथाबद्दल ऐकले आहे. त्यात त्यांनी समाजाच्या दुटप्पीपणावर थेट बोट ठेवले होते, बरोबर? होय. त्यांनी अत्यंत परखडपणे विचारले की जर एखादी चूक स्त्रीने केली तर तिला वाळीत टाकले जाते, पण ती चूक पुरुषाने केली तर त्याला का माफ केले जाते? नैतिकतेचे नियम दोघांसाठी वेगवेगळे का? हा प्रश्न म्हणजे त्या जुन्या व्यवस्थेच्या मुळावरच घाव होता. आणि त्यानंतर पंडिता रमाबाई, महर्षी कर्वे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनी कायदे आणि विचारांच्या पातळीवर हा लढा पुढे नेला. अगदी. आता आपण थोडे सिद्धांताकडून वास्तवाकडे वळूया. तर या सर्वांचा नेमका अर्थ काय? जर स्त्रीवाद ही एक थिअरी असेल
ही ऑपरेटिंग सिस्टीम बदलण्याची संकल्पना असेल तर सक्षमीकरण किंवा एम्पॉवरमेंट हे त्याचे प्रत्यक्ष रूप आहे. बरोबर. पण सक्षमीकरण म्हणजे नेमकं काय आणि ते मोजायचं कसं? यावर संयुक्त राष्ट्रसंघाने म्हणजे UNOने 1975 हे वर्ष जागतिक महिला वर्ष म्हणून साजरे केले आणि तिथून पुढे सक्षमीकरणाकडे अधिक डोळसपणे पाहिले जाऊ लागले. पण सक्षमीकरण म्हणजे केवळ पैशात मोजली जाणारी प्रगती किंवा नोकरी मिळवणे नाही. 1992च्या कृती कार्यक्रमाच्या आराखड्यात सक्षमीकरणाचे गुणात्मक दर्शक मांडले आहेत, ज्याला क्वालिटेटिव्ह इंडिकेटर्स म्हणतात. हो, आणि ते दर्शक खूप विचार करायला लावणारे आहेत. हो, आणि मला हाच मुद्दा संदर्भांमधला सर्वात जास्त भावलेला आणि लक्षवेधी वाटला. अच्छा. सक्षमीकरणाचा थेट संबंध स्त्रियांची स्वप्रतिमा म्हणजे सेल्फ इमेज आणि आत्मविश्वास याच्याशी जोडला गेला आहे. पण स्वप्रतिमा म्हणजे नक्की काय? स्वप्रतिमा म्हणजे मी स्वतःकडे कशी पाहते, मी स्वतःला सक्षम मानते की नाही. आणि ही स्वप्रतिमा कशातून प्रतिबिंबित होते? तर दिसणे, शरीराची ठेवण किंवा पवित्रा, ज्याला आपण पोस्चर म्हणतो, ओके, भाषण आणि संवाद कौशल्य आणि वर्तणुकीच्या छटा. हे खरंच कमाल आहे. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या मीटिंगमध्ये बसतो तेव्हा एखादी स्त्री किती जागा घेते. अगदी. ती स्वतःला संकोचून पाय दुमडून एका कोपऱ्यात बसते की डोळ्यात डोळे घालून पाय घट्ट रोवून आत्मविश्वासाने उभी राहते, यावर तिचं खऱ्या अर्थाचं सक्षमीकरण ठरतं. अगदी तसंच. जेव्हा ती आपला आवाज न दबवता अत्यंत स्पष्टपणे आपले विचार मांडते तेव्हा ते संवाद कौशल्य सक्षमीकरणाचा पुरावा असतो. शरीराचा पवित्रा हा केवळ शारीरिक नसून तो मानसिक स्वातंत्र्याचा आरसा असतो. आपण नेहमी सक्षमीकरणाची 4 प्रमुख क्षेत्रे वाचतो: शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक. शिक्षणाला आपण सक्षमीकरणाचा मूळमंत्र मानतो. हो. पण मला यातील राजकीय सक्षमीकरण या मुद्द्यावर एक प्रश्न उपस्थित करावासा वाटतो. बरं, विचारा. आज आपण पाहतो की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्त्रियांना 33% आरक्षण आहे. अगदी राष्ट्रपती पदापासून ते विविध उच्च पदावर स्त्रिया आहेत. हे वरून आलेलं धोरण आहे, ज्याला आपण टॉप डाऊन अप्रोच म्हणू. पण जर तळागाळातील स्त्रियांची स्वप्रतिमा आणि आत्मविश्वास मजबूत नसेल, तर फक्त वरून आरक्षण देणं हे एखाद्याला गाडी चालवायला न शिकवता थेट गाडीच्या चाव्या हातात देण्यासारखं नाही का? तुमची शंका रास्त आहे. ती व्यक्ती गाडीत बसेल खरी, पण गाडी चालवणारा दुसराच कोणीतरी. आपण ग्रामपंचायतींमध्ये अनेकदा पाहतो की सरपंच महिला असते, पण कारभार तिचे पती पाहतात. होय, याला सरपंच पती ही संकल्पनाच समाजात रूढ झालीय. आणि म्हणूनच जर आपण हे मोठ्या चित्राशी जोडून पाहिलं तर या प्रश्नाचं उत्तर संदर्भ साहित्यात दिलेल्या आर्थिक सक्षमीकरणाच्या मुद्द्यात दडलेलं आहे. संदर्भात आर्थिक सक्षमीकरणाला कणा म्हणजे बॅकबोन म्हटलं आहे. ओके. तुमच्या उपमेला धरून बोलायचं झालं तर आर्थिक स्वावलंबन हेच ते ड्रायव्हिंग स्कूल आहे जे त्या महिलेला गाडी चालवायला शिकवते. म्हणजे स्वतःच्या हातात पैसा असणे. केवळ पैसा असणे नाही, तर तो पैसा खर्च करण्याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असणे. हा फरक महत्वाचा आहे. हो ना. जेव्हा आर्थिक स्वातंत्र्य येते तेव्हा साहजिकच कुटुंबात आणि समाजात तिचं महत्त्व वाढते, तिची निर्णय क्षमता वाढते. बरोबर. तो आत्मविश्वास एकदा आला की मग मिळालेले राजकीय आरक्षण खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण ठरते. आर्थिक कणा मजबूत असल्याशिवाय राजकीय आणि सामाजिक सक्षमीकरण पोकळ राहते. आणि जेव्हा आपण सामाजिक सक्षमीकरणाचा विचार करतो तेव्हा जुन्या अंधश्रद्धा मोडण्यासोबतच समाज माध्यमे आणि चित्रपटांमधून स्त्रियांना कसे दाखवले जाते हेही खूप महत्वाचे ठरते. अगदी. संदर्भात लज्जा आणि हलाल यांसारख्या चित्रपटांचा उल्लेख आहे. पुरुषप्रधान मानसिकतेने स्त्रीला केवळ उपभोगाची वास्तू कसे बनवले हे या कलाकृती दाखवून देतात. होय, आणि या वस्तुरूपी मानसिकतेतून बाहेर पडणे म्हणजेच खऱ्या अर्थाने सामाजिक सक्षमीकरण. पण आता प्रश्न असा उरतो की हे सगळे सिद्धांत आणि धोरणे प्रत्यक्षात कशी अंमलात आणायची आणि यात शासनाची भूमिका काय? तिथेच महाराष्ट्राचे मॉडेल समोर येते. महाराष्ट्र हे कायमच पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते आणि याचे पुरावे कागदावर आहेत. नक्कीच. स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र महिला धोरण राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. 1994 मध्ये पहिले, दुसरे 2001 मध्ये आणि 2014 मध्ये तिसरे धोरण राज्याने जाहीर केले. पण फक्त धोरणे आखून उपयोग नसतो, त्यांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा लागते. बरोबर. म्हणूनच 1993 मध्ये राज्य महिला आयोगाची स्थापना करण्यात आली.
या आयोगाचे एक वैशिष्ट्य मला सांगावंसं वाटते. या आयोगाला नुसता सल्लागार दर्जा नसून त्यांना दिवाणी न्यायालयाचे अधिकार देण्यात आले आहेत. दिवाणी न्यायालयाचे अधिकार म्हणजे नक्की काय? सर्वसामान्यांना याचा कसा फायदा होतो? याचा अर्थ असा की जर एखाद्या महिलेवर अन्याय झाला आणि तिने आयोगाकडे तक्रार केली तर हा आयोग कोणत्याही व्यक्तीला समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे कायदेशीर आदेश देऊ शकतो. अच्छा, ते हे खरंच खूप महत्वाचे आहे, कारण यातून आयोगाला एक कायदेशीर बळकटी मिळते. हो. याशिवाय महिलांवरील अत्याचारांच्या सुनावणीसाठी राज्यात 12 विशेष न्यायालय आणि 16 कौटुंबिक न्यायालय आहेत. आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या कण्याला बळकट करण्यासाठी शासनाचे माविम खूप मोठी भूमिका बजावते. हो, महिला आर्थिक विकास महामंडळ. अगदी. महिला बचत गटांना अवघ्या 4% व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिल्याने लाखो महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता आला. पण इथे एक गोष्ट मान्य करावी लागेल. सरकार सर्वत्र पोहोचू शकत नाही. तिथे खासगी आणि सामाजिक संस्थांचं योगदान अत्यंत मोलाचं ठरते. संदर्भात प्राध्यापक प्रभा देसाई यांच्या सन्मित्र संस्थेचा विशेष उल्लेख आहे. ही संस्था 1999 पासून रस्त्यावरील वारांगणांसाठी, त्यांना HIV बद्दल सजग करण्यासाठी आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी झटत आहे. हे खूपच प्रेरणादायी आहे. दुसरीकडे मिनल मोहाडीकर यांचा आम्ही उद्योगिनी हा ट्रस्ट महिलांना उद्योजकतेचे धडे देत आहे. या सरकारी धोरणे आणि खासगी संस्थांच्या संगमाकडे पाहताना मला पुन्हा एक उपमा द्यावीशी वाटते. हां, सांगा. सरकार हे एका मोठ्या महामार्गाचे म्हणजे हायवेचे बांधकाम करते. जसं की 4% व्याजदराने कर्ज देणे किंवा महिला आयोगाची स्थापना करणे हा तो महामार्ग आहे. बरोबर. पण अनेकदा तळागाळातील महिलांना या महामार्गावर जाण्याचीही भीती वाटते. अशावेळी सन्मित्र किंवा आम्ही उद्योगिनीसारख्या संस्था एखाद्या स्थानिक गाईडप्रमाणे काम करतात. वा. या महामार्गावर स्वतःच्या पायावर सुरक्षितपणे कसे चालायचे हे त्या प्रत्यक्ष हात धरून शिकवतात. हा, खूप सुंदर विचार आहे. महामार्ग आणि गाईड यांच्या समन्वयाशिवाय प्रवास पूर्ण होऊच शकत नाही. हां. पण एवढे सगळे सकारात्मक प्रयत्न, कायदे आणि संस्था पाहिल्यानंतर हुरळून जाण्यापूर्वी संदर्भाच्या शेवटी दिलेल्या एका कटू सत्याची जाणीव ठेवणेही तितकेच आवश्यक आहे. कोणते कटू सत्य? शेवटी असा निष्कर्ष नोंदवला आहे की या सर्व प्रयत्नांनंतरही आजच्या पाश्चिमात्य देशांतील महिलांच्या प्रगतीचा आणि स्वातंत्र्याचा वेग पाहता भारताला आणि महाराष्ट्राला अद्याप खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. खरे. आपण योग्य मार्गावर नक्कीच आहोत, पण आपली वाटचाल अजून संपलेली नाहीये. हे अगदी खरंय. तो पल्ला खूप मोठा आहे आणि तो गाठायचा असेल तर प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवरही प्रयत्न करायला हवेत. नक्कीच. तर आपण आजचा या सखोल चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. आज आपण खूप मोठ्या प्रवासाचा आढावा घेतला. पितृसत्ताक व्यवस्थेचे 4 खांब समजून घेतले. मर्दानी या शब्दामागचा विरोधाभास उलगडला. स्त्रीवाद म्हणजे केवळ पॅचवर्क नसून ती पूर्ण ऑपरेटिंग सिस्टम बदलण्याची प्रक्रिया कशी आहे हे पाहिले. आणि त्यासोबतच सक्षमीकरण म्हणजे केवळ कायदे नसून ती एक स्वप्रतिमा कशी आहे. अगदी. आपल्या उभे राहण्याचा पवित्र कसा महत्वाचा ठरतो आणि आर्थिक स्वातंत्र्य हेच सक्षमीकरणाचं ड्रायव्हिंग स्कूल कसे आहे याचाही आपण वेध घेतला. शेवटी महाराष्ट्रातील सरकारी आणि खासगी संस्थांचा उत्तम समन्वय आपण पाहिला. आजची ही चर्चा खऱ्या अर्थाने माहितीला विचारांशी जोडणारी ठरली. जाता जाता आजच्या या संवादातून एक अतिशय महत्त्वाचा आणि विचार प्रवृत्त करणारा मुद्दा मला इथे ठेवून जायचा आहे. बर. आज आपण ऐकलं की सक्षमीकरण हे एखाद्या व्यक्तीच्या उभे राहण्याच्या पद्धतीतून आणि संवादातून दिसून येतं. तर पुढच्या वेळी जेव्हा आपण आपल्या दैनंदिन जीवनात वावरत असू, घरात साध्या गप्पा मारत असू किंवा ऑफिसच्या मीटिंगमध्ये बसलो असू, तेव्हा थोडं थांबून निरीक्षण करायला हवं. हो, अगदी आवश्यक आहे हे. आपण नकळतपणे असे किती जुने पितृसत्ताक नियम अजूनही पाळत आहोत ज्यांची आपल्याला जाणीवही नाही. मीटिंगमध्ये कोणाला जास्त बोलू दिले जाते, कोणाचा आवाज नकळतपणे दाबला जातो, कोणाच्या शरीरबोलीत सतत एक संकोच दडलेला असतो आणि कोणाच्या पवित्र्यात अनावश्यक अधिकार. हे प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे. हो, हे प्रश्न प्रत्येकाने स्वतःला नक्की विचारायला हवेत. कारण मोठे कायदे संसदेत म्हणत असले तरी खऱ्या बदलाची सुरुवात ही आपल्या रोजच्या वागण्यातून आणि विचारांतूनच होत असते. अगदी बरोबर. याच एका सकारात्मक आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यासोबत आपण आजची ही सखोल ज्ञान सफर इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, रंजक आणि माहितीपूर्ण प्रवासात. तोपर्यंत विचार करत रहा आणि नवनवीन गोष्टी शिकत रहा.